त्याच्यानंतर फोर्स, त्याच्यानंतर हे काही बेसिक वर्ड्स आहेत आणि हे मला तुम्हाला अगोदर शिकवावे लागतील. कशाला काय म्हणतात. इव्हन आणखी एक छोटीशी गोष्ट, पार्टिकल हे का घ्यावं लागेल. तर जर तुम्हाला हे सगळं समजलं, थोडं का असेना, जर हे सगळं तुम्हाला समजलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला स्टेट बोर्डाने दिलाय आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ज्या ठिकाणी दिलंय ना स्टेट बोर्डाने, तुम्हाला हे सगळं येतंय असं ऍझ्युम करून त्याने सिलेबस ठेवलं. मग आता तुम्ही विचार करा की त्यांनी ऍझ्युम केलं की तुम्हाला येतंय. तुमच्यापेक्षा घाण अवस्था माझी आहे. ते काय ऍझ्युम करायला की तुम्हाला, हा मग ते काय आहेत, हा मग ते आपण नेहमी म्हणतो ना. चलो जाऊ द्या, पुढे बोलूया आपण. सगळंच नको शेअर मध्ये. तर आता तुम्हाला याच्यातलं जे काही येतो, जे काही तुम्ही मला सांगायचे. सगळ्यात अगोदर ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं. काही पण ना. मग काही पण म्हटल्यानंतर तुम्ही रॅन्डमली कोणी वेगवेगळे एक्झाम्पल सांगेल ना, बरोबर आहे की नाही. काही पण म्हटल्यानंतर कोणी एक्झाम्पल सांगेल, कुठलंही सांगेल. सांगाल मला एखादं एक्झाम्पल. माझा मोबाईल, व्हेरी गुड. तुझा नको काय. हा बरं ठीक आहे. नाही भंगार आहे म्हणून, फक्त तुमच्यापेक्षा भंगार म्हणून नको. त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे तुमचा भंगार आहे, तुमच्यापेक्षा जास्त माझा भंगार आहे असं नाही. तुझा भंगार आहे, माझा चांगला आहे असा अर्थ. हा ऑब्जेक्टच आहे ना. तुम्ही ऑब्जेक्टच आहेत ना. बरं कुणाकडे 100ची 200ची 500ची अशी नोट आहे का एक ऑब्जेक्ट म्हणून. नाही का. म्हणजे मला थोड्या वेळासाठी फक्त पाहिजे होती. ऑनलाईन का. बरं मग हे सगळे तुम्ही कशावर बसलाय. ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टला काय म्हणताय तुम्ही. बेंच म्हणताय. तुमच्यासोबत बॅग आहे का. त्या बॅग मध्ये बरंच काय काय असेल. तुमच्याकडे तुमच्या बॅग मध्ये तर बरेच काय काय असतं. चिप्स पण असतील, कुरकुरे असतील, बांबू सुद्धा असेल. आणि ते सगळेचे सगळे तुमच्यासाठी काय आहेत. ऑब्जेक्ट ना. वैष्णवी डोळ्यासमोर काय ठेवलंय. ऑब्जेक्ट. बरोबर ना रे बाळांनो. चला आता मग आता मला सांगा. बाळांनो फिजिक्स मध्ये जर आपण आलो आणि म्हटलं फिजिक्स मध्ये मी एक एक्झाम्पल म्हटलं. फॉर एक्झाम्पल मी घेतली कार, एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल मी अर्थचं घेतलं. आणि मजा अशी आहे की मी म्हटलं चला ए काय आहे तर कार आहे. तर तुम्ही लोक लगेच विश्वास ठेवता. चला ए काय आहे म्हणता, कार आहे म्हणता की नाही तुम्ही. ए काय आहे तुमच्यासाठी, कार. मग आता दुसरी गोष्ट अशी आहे की मी म्हटलं चला बी काय आहे तर अर्थ आहे म्हटलं. चालतं ना. मग बाळांनो ए आणि बी हे ऑब्जेक्ट आहेत. कार आणि अर्थ ऑब्जेक्ट आहेत. पण तुम्ही लोक याला काय म्हणत होता. पॉइंट ऑब्जेक्ट म्हणत होतात. बरोबर आहे की नाही. काय म्हणत होतं त्याला. मग कधी तुम्हाला हा प्रश्न पडला नाही का की सर हे कसं काय पॉसिबल आहे. एकतर अर्थ एवढी मोठी दाखवली आणि कुठलाही ऑब्जेक्ट. आता एक माझ्याकडे मला हे बोलायचं होतं की समजा एक खडू असेल किंवा काय असेल. समजा एक रफ एक्झाम्पल जर आपण असं घ्यायचं कामाला आले नाही. एक ऑब्जेक्ट आहे ना. ऑब्जेक्ट आहे. आता बघा आपण हा जो ऑब्जेक्ट आहे ना याचं काय केला. हा एक छोटासा तुकडा केला. हे कशामुळे घडतंय तुझं लक्ष नसल्यामुळे. मी सेम असं केलं होतं. आता हे कुणाच्या तोंडातून आलं तुम्हाला सांग. मी असंच केलं होतं ना. म्हणजे त्याचं रॅपर काढेपर्यंत पण त्याचं लक्ष नव्हतं. वरून तो मला म्हणतोय सर ते कुणाच्या तर तोंडातला असेल. आकलेचा कांदाच आहे ना. नास का तो पण. अरे मी त्याच्या समोर काढलं हे.
एक तर त्या अमूलवाले एका सोबत एकच देतात ना, त्यांच्यासारखं चिंगू तर कोणच नाही. आपण घरी आलं तरी म्हणतो थोडस एक्स्ट्रा घे, बरं असो, त्यांची ऍड मी का करू. तर आता मुद्दा असा आहे की हा एक ऑब्जेक्ट कडे नीट बघा. आता तोच ऑब्जेक्ट समजा त्याचे 2 झाले 3 झाले म्हणू नका, मला हे दाखवायचंय की एक तुकडा टाकला, दुसरा तुकडा टाकला, तिसरा, बापरे, चौथा, पाचवा, असं करत 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 मी याचे किती तुकडे करू शकतो? इन्फानाइट तुकडे, बरोबर आहे ना. मी याचे किती तुकडे करू शकतो? मग आम्हाला हेच बोलायचं होतं की आमच्याकडे जर हा जर एक ऑब्जेक्ट असेल तर याच्यामध्ये कुठलाही ऑब्जेक्ट तो खूप छोट्या 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 पार्टिकल्स पासून बनलेला असतो ना. आणि कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये जनरली आम्ही किती पार्टिकल्स आहेत म्हणत असतो? इन्फानाइट कण आहेत, पार्टिकल आहेत, अशी त्याची कॉन्सेप्ट असते. म्हणजे जगातली कुठलीही वस्तू कशापासून बनलेली असते? तर आपण म्हणूया असं असंख्य कणांपासून बनलेली असते, बरोबर आहे ना. मग त्याला छोटं 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 करत गेलं की त्या जातो आपण ऍटॉमिक लेवलला. कुठल्या लेवलला जातो? ऍटम पेक्षा छोटं आपल्याला जायचं नाही की आतमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, न्यूक्लियस आहे, आम्हाला हे बघायचं नाही. पण जनरली आपण कुठपर्यंत जातो? ऍटम पर्यंत, कळलं का. मग जगातली कुठलीही वस्तू, कुठलाही ऑब्जेक्ट जो बनलेला आहे तो खूप छोट्या छोट्या कणांपासून बनलेला आहे, त्याला तुम्ही काय म्हटलात? पार्टिकल म्हटलात. हे ज्ञान तर आपल्याकडे असतं आणि म्हणून बुक्स काय करतात? अजून करतात की हे तुम्हाला शिकवलंय म्हणतात. आपलं दुर्दैव असं आहे की आपण ते करणं गेलं. मग आता मजा अशी आहे याच्यामध्ये की एक जर कार ड्रॉ करा म्हटल्यानंतर ज्यांचे ड्रॉइंग खूप चांगले ते असं बऱ्यापैकी काहीतरी दाखवतील, त्याचं ब्रँडिंग दाखवतील, हे दाखवतील, स्टेअरिंग दाखवतील, सीट दाखवतील, काय काय दाखवतील. पण एखादा टीचर ही कार आहे म्हणेल ना, ही पण कारच आहे तुमच्यासाठी, ही पण कारच आहे, बरोबर आहे की नाही. मग फिजिक्स मध्ये बाळांनो जनरली 2 प्रकारचे ऑब्जेक्ट्स असतात. फिजिक्स मध्ये जनरली आम्ही 2 प्रकारचे ऑब्जेक्ट घेतो. त्याच्यामध्ये एक जो असतो आमच्याकडे तो असतो पॉइंट ऑब्जेक्ट. कसला ऑब्जेक्ट असतो? पॉइंट ऑब्जेक्ट. तर दुसरा असतो एक्सटेंडेड ऑब्जेक्ट. कसला असतो बघा? एक्सटेंडेड. मग हे जे आहे हे जे आहे हे फक्त आणि फक्त खोटं आहे. हे कसं आहे? तुम्हाला समजण्यासाठी केलेली गोष्ट आहे. पण हे मात्र कसं असेल? खरं असेल, बरोबर आहे की नाही. मग आपल्यासाठी खोटं जे आहे ते जास्त वापरलं जातं, खरं कमी वापरलं जातं. खोटं का वापरलं जातं? ऑब्विसली ती कॉन्सेप्ट जी आहे, कुठली खोटी कॉन्सेप्ट, ती काय करत असेल तर आपली मदत करत असेल. मग तसंच का केलं असेल? खोटं का बोलावं लागत असेल? तर साधी सोपी गोष्ट आहे, तसंच का करावं लागतं? तर आता मी इथे एक प्रश्न विचारतो तुम्हाला की समजा बाळांनो हा एक दगड आहे. काय हा? आता हा जो दगड बनला असेल त्याच्यामध्ये किती छोटे छोटे पार्टिकल असतील? तुम्ही एक हातोडा घ्यायचा आणि त्याच्यावर ठोकत बसायचं, छोटे 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 खूप सारे तुकडे पडतील, बरोबर आहे की नाही. मग तो दगड किती कणांपासून बनलेला असतो? असंख्य कणांपासून बनलेला असेल, बरोबर आहे ना. इन्फानाइट पार्टिकल्स त्याच्यात असतील, म्हणजेच तो खरा दगड आहे, म्हणजे रिअल ऑब्जेक्ट आहे. खरं तसंच असतं, एवढं तर कळतं ना. मग आता समजा बाळांनो हा जो दगड आहे किती किलोचा घेऊ? तर हा दगड घेतला समजा 1 किलोचा. किती किलोचा घेतला? आणि मी तोच दगड इकडे पण असा दाखवला, हा एक दगड आहे म्हटलं, आणि हा पण किती किलोचा आहे? तर मला असं वाटतं मी असंही बोललो आणि असंही बोललो तर तुम्ही दोन्ही बरोबरच म्हणता ना. त्याच्यातलं काय चुकलंय? दोन्ही बरोबरच आहे. मग मुद्दा असा आहे की हे खरं असताना हे खोटं का घ्यावं लागलं? असा जर मी छोटासा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्या मागच्या 3 वर्षाचा जो काही अनुभव आहे कोविडच्या नंतरचा, कोविड मधला आणि त्याच्या अगोदरचा, प्लीज मला सांगू नका. तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला की तुम्ही हल्ली एक सांगायला चालू केलं, काय सर लॉकडाऊन होतं, घरचे पुस्तक वाचू देत नव्हते, कारण कोरोना व्हायरस असा होता की पुस्तक हातात पकडलं की कोविड होत होता, बरोबर आहे की नाही. एक छोटीशी गोष्ट सांगू तुम्हाला. जे पेरलं ते उगवतं म्हणतात का रे? जे पेरलं ते नक्की ना. म्हणजे आपण जे करतो ते रिपीट मिळतं म्हणे, असं काहीतरी. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता ऑब्विसली कॅमेरा समोर आहे म्हणून मला काही नावं घेता येणार नाही, पण एक खरी गोष्ट. फायनल इयरला
म्हणजेच 4थ्या वर्षी इंजिनिअरिंगला होतो, 8वं सेमिस्टर चालू होतं आणि शेवटची पिरियडिक टेस्ट. आता पिरियडिक टेस्ट कॉलेज घेत होतं आणि कॉलेज घेत असल्यामुळे तुम्हीच बघा ना, इथे ज्या टेस्ट होतात तुम्हाला याचं कौतुक नसतं, पण बाहेरून कुठली तरी एखादी टेस्ट होणार म्हणलं की कॉलेजची असेल तर तुम्ही सिरियस असता. मग तसं आम्ही आमच्याच कॉलेजची टेस्ट आमचे शिक्षक घेणार, आम्ही निवांत होतो. मग शेवटची पिरियडिक टेस्ट, मग काय एकदम रिलॅक्स चालू होतं, कोणीच टेन्शन घेतलेलं नव्हतं. बऱ्यापैकी जवळपास क्लास होता 60-65 मुलांचा, त्याच्यापैकी 25-30 लेकरांचं सिलेक्शन झालं होतं. काही लोकांना ऑलरेडी म्हणजे नोकऱ्या लागल्या होत्या, त्या हवेत होती. इंजिनियर झालोय, आता झालं 1 महिना 1.5 महिन्यानी किंवा 2 महिन्याच्या आत मेन एक्झाम होणार आहे आणि आपण बाहेर पडणार आहोत. मग या वेगळ्या ऍटिट्यूड मध्ये ज्यांना नोकरी लागलेले ते तरी जरा जास्तच हवेत होते. आणि मग हे सगळे चालू असताना ती पिरियडिक टेस्ट आली. मग शिक्षकांच्या अँगलला खूप प्रत्येक टेस्ट तेवढीच महत्वाची असते हे शिक्षक झाल्यास कळतं, पण तेव्हा आपण त्याच गर्दीतले आपण कशाला ते सिरियस घेतोय. मग टेस्टला आम्ही सगळे बसल्यानंतर प्रत्येक जण काहीतरी वेगळ्याच ऍटिट्यूड मध्ये, टेस्टकडे कोणाचंच लक्ष नाही, दुसऱ्या सगळ्या अवांतर गोष्टीकडे लक्ष. मग आमच्यातलाच एक हुशार नमुना, समोर अँसर शीट आहे, क्वेश्चन पेपर आहे, साहेबांनी बघितलं क्वेश्चन पेपर, त्यांच्या लक्षात आलं ह्याच्यातलं आपल्याला काहीच येत नाही. मग साहेबांनी क्वेश्चन पेपर पाठपोट असतो म्हणजे चांगला कागद असतो, त्याचं केलं विमान. काय केलं? बाकीचं कोण काय 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 करतंय, साहेबांनी विमान केलं आणि बरोबर असं टाकलं ते जाते तोपर्यंत पटकन मॅडम दरवाजातून अशा आतमध्ये आल्या. मॅडम आल्या, विमान बरोबर त्यांच्या गुडघ्यापाशी असं पडलं, गुडघ्याला लागलं आणि खाली पडलं. खाली पडल्यानंतर मॅडमने ते विमान घेतलं, बघितलं तर चालू क्वेश्चन पेपर आहे म्हटल्यानंतर मुलांना ऍटिट्यूड असतो, आपण काहीतरी भारी करायला लागलो पाहिजे. पण जेव्हा शिक्षक होतो तेव्हा लक्षात येतो अरे किती फालतू आपण किती चुका करत होतो. मग मॅडमलाही माहिती की शेवटच्या वर्षातली मुलं आहेत, काही खूप चांगली मागची 4 वर्ष काही खूप चांगला अभ्यास केलेला आहे म्हणूनच चांगल्या कंपनीचं सिलेक्शन झालेलं आहे. पण शेवटच्या क्षणी ओव्हर ऍटिट्यूड म्हणा किंवा विद्येचा अनादर करणे म्हणा अशा गोष्टी होतात. मग शिक्षक चिडतो, हाडाचा शिक्षक चिडणारच. मग तेव्हा मॅडमने फक्त एकच शब्द वापरला की म्हटलं आज क्वेश्चन पेपर असा इकडून तिकडे पडतोय. 2 मिनिटात मॅडम शोधू शकलं असतं कोणाचं, सगळ्यांनी आपापले क्वेश्चन पेपर द्यारे म्हणले की त्या मुलाचा ज्याचा आहे तो 2 मिनिटात सापडला असता. पण तरी मॅडम ह्या म्हणलं कुणी टाकला काय टाकला काही विचारलं नाही. मॅडमने फक्त तो घेतला आणि म्हणलं आज हा क्वेश्चन पेपर इकडून तिकडे उडतोय, फक्त 2 ते 3 महिने थांबा, तुमचा रेझ्युम म्हणजे बायोडेटा कळतं ना तुम्हाला, 2 ते 3 महिन्यांनी ज्यांना जॉब लागलेले नाही त्यांचा रेझ्युम या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर असाच उडत असेल. आणि तुम्हाला विश्वास बसायचा नाही की मी जेव्हा माझाच एक मित्र आहे तो प्रॉपर सांगलीचा आहे, त्याला जॉब नव्हता आणि मी पुण्यात होतो त्यावेळेस, तो मला म्हटला काही करा पण मला जॉब पाहिजे आणि तू माझ्यासाठी 1 दिवस सुट्टी घेऊ शकत नाही का. आता मित्र म्हणल्यानंतर किती इमोशनली ब्लॅकमेल करतात माहितीच आहे. साहेबांनी 2 व्हीलर अरेंज केली आणि म्हणलं काय नाही, म्हटलं कुठली MIDC बघायची, तू माझ्यासोबत फक्त गाडी चालवत चल, म्हणला तेवढंच काम करायचं. म्हटलं तुम्हाला विश्वास बसत नाही, पुण्यापासून शिरवळ, भोसरी, रांजणगाव आम्ही 2 दिवस त्याच्यासाठी फिरायचो. आणि 2012चा पिरियड सेम यावर्षी जसा दुष्काळ आहे तसाच दुष्काळ होता, फक्त पावसाचाच दुष्काळ नाही, म्हणजे पाण्याचा दुष्काळ नाही तर नोकऱ्यांचाही दुष्काळ होता. गेटवर जायचो, गेटवर जायचं, गेटवर सिक्युरिटी गार्डच आहेत, मध्ये कंपनीत तर कोण बॉस असेल काय काय माहित नाही. फक्त त्या मामांना म्हणायचं मामा रिझ्यूम सबमिट करायचं, मामा म्हणायचे ऑफलाईन नाही डायरेक्ट कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन टाका. आता ज्याचा रिझ्यूम देत होता त्यांना ऑलरेडी जवळपास सगळ्या MIDC कंपन्यांना जवळजवळ सगळ्यांना ऑनलाईन टाकले होते, त्यांचा काही रिप्लाय येत नव्हता म्हणून ऑफलाईन द्यायला हवा होता. मामा रिझ्यूम घ्यायला तयार नव्हते. मग कधी आम्ही वैतागून म्हणायचं मामा घ्या की आतमध्ये दिवाटला द्या, नाहीतर भजी खायला चिवडा खायला तुम्हाला कामाला कागद तर लागेल, म्हणायचं घ्या मामा. आणि ज्यावेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस मॅडमचे शब्द ऐकायला भेटायचे,
तेच लक्षात द्यायचंय की आता क्वेश्चन पेपर इकडून तिकडे उडतोय, थोड्या दिवसांनी तुमचा रिझ्यूम उडेल. आणि हीच फॅक्ट आहे. शिक्षणाबद्दल किंवा ज्ञानाचा आपण अनादर केला. मी प्रत्येक वेळी वर्गात आल्यास म्हणतो माझी काय चेष्टा करायची ती करा, काय करायची ती करा. पण फिजिक्सची चेष्टा केली ना बाबांनो, तुम्हाला माहित आहे सगळ्यात स्ट्रॉंग सायन्स स्ट्रीम आहे आणि सगळ्यात सायन्स स्ट्रीम मध्ये स्ट्रॉंग सब्जेक्ट हे मी ऑन कॅमेरा म्हणतो फिजिक्स आहे. ऑन कॅमेरा म्हणतो, युट्यूब वरती म्हणतो. बाकीच्या दमाय ना बाकीचे सगळे सब्जेक्ट घेऊन आणि बघा कुठल्या लेवलला अनालिसिस करावं लागतं, हे ऑन कॅमेरा म्हणतो. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही फिजिक्सचा अनादर केला ना, असं तुम्हाला ते बुडव मारेल ना. ती लोक तर कमीत कमी त्यांचं इंजिनिअरिंग झालं म्हणून रिझ्यूम घेऊन तर फिरत होतो, तुमचा निघायचं सुद्धा नाही बरं का. त्याच्यामुळे थोडा तरी जरा विचार करा रे बाबा. तुम्ही म्हटलं ना जिजाऊ क्लास म्हटलं की पहिल्यांदा असतं शिस्त, तुम्ही ती दिसना गेली, तुम्ही बसलाच नाहीत. मी तुम्ही मला एक सांगा, जेवायला तुम्ही असं मस्त की बेडवर लोळत असं झोपलेलं असतं, मम्मी बाजूला वरून तोंडात काहीतरी टाकत असते का? नाही ना. टॉयलेटला पण आपण प्रॉपर पोझिशन मध्येच असतो ना, प्रार्थनेला प्रॉपर पोझिशन मध्ये असतो ना, झोपताना प्रॉपर पोझिशन मध्ये असतो ना, मग सगळ्या कामांना प्रॉपर पोझिशन मध्ये असतो. मग इथंच काय मरता काय रे बाबांनो. इथं तर विद्येचं तुम्ही बघा, शाळेला काय म्हटलंय, विद्या मंदिर म्हटलंय. मग एवढं जर पवित्र स्थान असेल तर वागलं पाहिजे आपण तसं, बरोबर आहे की नाही. हा, नीट बसायचं होतं. कुठे गेलं हे, गेलं का हे पण गायब झालं वाटतं. चला बाबा. मग आता मुद्दा असा आहे, हेही बरोबर आहे म्हणता, हेही बरोबर आहे. मग मुद्दा असा आहे की खरं हे असताना हे खोटं का वापरावं लागलं असेल. मग बेसिक आहे तर उत्तरं सुद्धा तुम्ही दिली पाहिजे. चुकलं तर चुकलं, वर्ग तसाच असतो. प्रत्येक स्टेपला शिक्षक आणि मुलं सोबत असले पाहिजेत. शिक्षक टाकतोय मोठ्या गप्पा आणि तुम्ही खाली काय, एकाला जमतंय एकाला पचतंय दुसरा ते कळतही नाही, एखादा ऐकतोय दुसरा वरून जातोय. असलं नाही पाहिजे. की खरा दगड हा आहे तरी सुद्धा आजपर्यंत आम्ही फिजिक्स मध्ये प्रत्येक वेळी पॉइंटच का घेतला, दगड का नाही घेतला. व्हेरी गुड, चालेल. आहे तसं ऑब्जेक्ट ड्रॉ करणं इझी नसतं म्हणून आम्ही पॉइंट ऑब्जेक्ट घेतला. हे उत्तर पण छान आहे, गुड. आणखी काय वाटतं? टाइम सेव्हिंग होईल. हा, ती त्याच झालं ना. पुढे काय होतं महत्वाचं, टेक्निकल काहीतरी असेल ना. हे प्रॉब्लेम आहेत आमच्या एज्युकेशनचे. आम्ही तसं घेतो, का घेतो माहित नाही आम्हाला. आम्ही तसं वागतो का माहित नाही आम्हाला. हेच दुर्दैव आहे आमचं. बाबांनो, आता न्यूटन सर याच्यावर काय लावणार रे? तुम्ही मला सांगा बरं. या ऑब्जेक्टवर फोर्स लावला म्हटल्यानंतर न्यूटन सरांना हे एक्सप्लेन करावं लागेल ना की या पण पार्टिकलवर फोर्स लागला, इथेही लागला, इथेही लागला, इथेही लागला, इथं. म्हणजे तो फोर्स किती ठिकाणी ऍक्ट करावा लागेल? इन्फानाइट ठिकाणी, बरोबर आहे का? मग समजा बाळांनो ही फोर्सची डायरेक्शन अशी आहे तर इथल्या पार्टिकलवरती बरोबर फोर्स असा लागला, समजा असा. पण या पार्टिकलवर असा लागला तर तो इन्क्लाइन काहीतरी अँगल मध्ये लागला असेल ना. म्हणजे याचा अर्थ काय होईल तर एक तर आम्हाला एन नंबर ऑफ पार्टिकलवर प्रत्येकावर फोर्स ऍक्ट करावा लागेल. आता तुम्ही विचार करा, नेमकं पार्टिकल किती आहेत हेच आम्हाला माहित नाही आणि तेवढ्या पार्टिकलवरती सेपरेट प्रत्येकाला फोर्स दाखवायचा जमेल का? नाही ना. म्हणून न्यूटन सरांनी आपल्याला असं सांगितलं की बाबांनो, बॉडी जर एवढी असेल तरी तुम्ही असं ऍझ्युम करा की बॉडी किती किलोची आहे तर 1 किलोची आहे. मग तुम्ही याच्यातला एक पॉइंट, एक पार्टिकल, फक्त किती पार्टिकल घ्या? एकच पार्टिकल म्हणजे एकच कण घ्या आणि त्या कणाचं मास तुम्ही किती दाखवा? 1 किलो दाखवा, बरोबर आहे की नाही. मग आता मुद्दा असा आहे की ठीक आहे आता ठरलं, पण नेमकं कुठला पार्टिकल दाखवायचा आता प्रॉब्लेम आहे की नाही. कारण याच्यात पार्टिकल किती आहेत? इन्फानाइट. आणि आम्हाला कुठला दाखवायचा आहे? 1 दाखवायचा आहे. मग पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असतं बाळांनो, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की इथं एक पार्टिकल म्हणजेच ऑब्जेक्ट असतो आणि एक्सटेंडेड ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असतात तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचे पार्टिकल जे आहेत, ते कण जे आहेत हे स्पेस मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. स्पेस म्हणजे जागा ना. आता आपण बाहेर जाऊन जर एक लाडू घेऊन आलो तर लाडूचा शेप हा स्पेरिकल असेल ना.
मग हा लाडू जर घेतला तर ही जागा आहे आणि या जागेत लाडू ठेवला तर याचा एक तुकडा इथं आहे, दुसरा तुकडा इथं आहे, तिसरा तुकडा इथं, म्हणजे या स्पेस मध्ये, स्पेस याचा अर्थ रिकामी जागा, स्पेस आम्हाला सांगत असतो व्हॉल्यूम. स्पेस काय दाखवत असतो? व्हॉल्यूम. मग या जागेमध्ये हे पार्टिकल काय झालेले आहेत? डिस्ट्रीब्युट झालेले आहेत. अशा ऑब्जेक्टला आम्ही काय म्हणत असतो? एक्सटेंडेड ऑब्जेक्ट. मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कालपर्यंत आम्ही 8वी असो, 9वी असो, 10वी असो, आमची 11वी असो, ऑब्जेक्ट म्हटलं रे म्हटलं की आम्ही कसला ऑब्जेक्ट घेतला होता? पॉइंट ऑब्जेक्ट. मग काही घ्या, बस घ्या, ट्रेन घ्या, अर्थ घ्या. साधं सोपं एक्झाम्पल, न्यूटन सर जर सांगत असतील तुम्हाला की फोर्स ग्रॅव्हिटेशनचा, आणि ग्रॅव्हिटेशन कशामध्ये सांगत असतील? अर्थ आणि मून मध्ये, पृथ्वी आणि चंद्रामध्ये, तर तुम्ही काय करायचं की ही पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे. बरोबर आहे की नाही? मग पृथ्वी पण कितीने दाखवली तर एका पार्टिकलने, चंद्र पण कितीने दाखवला? एकाच पार्टिकलने. रियालिटीमध्ये तसं आहे का? नाही. पण हे कशासाठी होतं? तर हे आमचं काम खूप 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 काय करण्यासाठी होतं? सोपं करण्यासाठी होतं. कॉन्सेप्ट क्लिअर झाली का? पण रिअल ऑब्जेक्ट हे पॉइंट ऑब्जेक्ट असतात का एक्सटेंडेड ऑब्जेक्ट असतात? तुमच्या आमच्या आता आजूबाजूला जे काय आहे, आता तुम्हीच मला सांगा. फॉर एक्झाम्पल हाच ऑब्जेक्ट घेतला, हा जो ऑब्जेक्ट आहे एका पार्टिकल पासून, एका कणापासून बनलाय का? एन नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलाय. कुठलाही तुमच्या जवळपासचा कसलाही ऑब्जेक्ट उचला तुम्ही आता, तो एका पार्टिकलचा असेल का असंख्य पार्टिकलचा असेल? मग खऱ्या आयुष्यामध्ये कुठलाही ऑब्जेक्ट हा एका कणापासून बनलेला आहे का खूप साऱ्या? मग आजपर्यंत आपण 8वी, 9वी, 10वी, 11वी जिथे जिथे आपण बेसिक न्यूटन सरांचा वापर केला, प्रत्येक वेळी ऑब्जेक्ट कसा घेतला? पॉइंट ना. बरोबर आहे की नाही? मग पॉइंट घेत असताना ऑब्जेक्ट किती? समजा तुम्ही एक साधं एक्झाम्पल घेतलं की समजा एक बस आहे म्हटलं, बस, आणि ती बस आहे समजा 2 टनांची. कितीची आहे? 2 टनांची बस आहे. 2 टन याचा अर्थ की बस कितीची आहे म्हटलं? 2000 किलोची आहे. त्याला टायर, स्टेरिंग, सीट्स, ग्लास, विंडोज, बरंच काही आहे त्याला, आणि तुम्ही यायचे आणि सांगायचे की ही बस आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यापेक्षा मोठं एक्झाम्पल व्हायचं ज्यावेळेस तुम्ही कुठे 7वी, आमच्या वेळेस 7वी होतं, तुमच्या वेळेस 8वी स्कॉलरशिपला आला, MTS NTS काय 12 भानगडे असते, आणि मग त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल यायचे आणि त्याच्यात ट्रेन बेस्ड एक्झाम्पल बरेच असायचे. मग ट्रेन एवढी एवढी आहे म्हटलं की तुम्ही लगेच ट्रेनला काय करायचं? हे ट्रेन आहे म्हणायचं. कारण अशा केसेसमध्ये न्यूटन सरांचे लॉज वापरणं खूप सोपं व्हायचं आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम सुटायचे. पण जेव्हा आम्ही मोठे होतो तेव्हा आम्हाला ऑब्जेक्ट कसे घ्यावे लागतात? रिअल ऑब्जेक्ट, खरे खरे ऑब्जेक्ट आम्हाला घ्यावे लागतात. आणि खरे ऑब्जेक्ट घेत असताना प्रॉब्लेम काय होतो बघा? कुठलाही रिअल ऑब्जेक्ट घ्यायचा म्हटलं की आमचा एक प्रॉब्लेम असतो, त्याचा शेप आणि त्याची साईज मॅटर करते की नाही? करते ना. मग आता तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की आज अशी काय गरज लागली की तुम्हाला ऑब्जेक्ट कसे घ्यावे लागले? खरे खरे. तर त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे. मग तुमच्या लगेच लक्षात येईल की मग आता इथून पुढं ऑब्जेक्ट कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याची साईज कशी आहे, हे मॅटर करणार आहे. पण आजपर्यंत असं काय करत होतं का? 1 किलो, तुम्ही मला सांगा याच्या अगोदर बरं का, नीट बघा, तुम्ही 8वी पासून का 11वी पर्यंत, समजा हा 10 किलोचा दगड आहे, हाही 10 किलोचा दगड आहे, हाही 10 किलोचा दगड आहे. नीट बघा तर, हा 10 किलोचा दगड असा स्पेरिकल शेप मध्ये, हा 10 किलोचा दगड हा असा आहे, आणि समजा हा 10 किलोचा दगड, समजा हा असा दगड आहे. बऱ्यापैकी नीट बघा तर, ज्यावेळेस तुम्ही तिन्ही केसेस मध्ये वेगवेगळा शेप आणि साईज घेतली, पण मास सगळ्यांचं कसं घेतलंय? सेमच घेतलंय. आणि जर इथं फोर्स F is equal to mass into acceleration, force F is equal to mass into acceleration, force F is equal to mass into acceleration. समजा या दगडावर इथं तुम्ही फोर्स लावला 100 न्यूटन, इथं पण लावला 100 न्यूटन, आणि इथेही लावला 100 न्यूटन. आणि अशा केसमध्ये तुम्हाला जर विचारलं की या दगडामध्ये ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होईल, इथे ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होईल, इथे ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होईल, तर तुम्ही सगळ्यांसाठी एक जे एक्झाम्पल सोडवाल तेच उत्तर सगळ्यांसाठी सांगणार ना. आणि म्हणून तुम्ही आजपर्यंत दगड कसा आहे असो, तुम्ही दगड पॉइंटने दाखवायचा ना. लक्षात आलं का? कळालं प्रत्येकाला?
पण इथून पुढे प्रॉब्लेम होणार आहेत आणि त्याच्यासाठी मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला विचारायची, एकदम साधी सोपी. समजा बाळांनो, हा एक दरवाजा आहे, एका घराचा हा दरवाजा आहे, कुठल्याही घराचा दरवाजा आहे, तोडायचा नाहीये, दया येणार नाहीये. आता दरवाजा आहे म्हटल्यानंतर हा एक तर कुठल्या तरी बाजूला त्याचं हे हिंजेस दाखवायला लागतील, ऍक्सेस दाखवायला लागेल ना. मग समजा इकडे ही भिंत दाखवली आपण, इकडे अशी भिंत दाखवली ना, हा अटॅच केलाय म्हणजे हा ऍक्सिस दाखवला, ऍक्सिस. तर हा दरवाजा इकडून उघडणार किंवा बंद होणार ना. मग समजा मी इथं हे 1 नंबरचं हँडल, दरवाजाला हँडल असतं ना, कशासाठी? ओढायला किंवा ढकलायला असतं ना. हे 1 नंबरचं हँडल आहे, हे 2 नंबरचं हँडल आहे, आणि समजा हे 3 नंबरचं हँडल आहे. समजा बाळांनो, आमचा कारागीर जरा जास्तच हुशार होता, त्याने दरवाजा बसवताना तिथे हँडल, तेजस्वीने हँडल कुठे आहे बघा, अरे कळतं की हँडल दाखवा जरा सगळ्यांना. ते समजा आता ते जे हँडल आहे ना दरवाजाचं, ते आता तिकडे ऍक्सेस आहे ना, त्या बाजूला तुमच्या मागच्या बाजूला त्याचा ऍक्सेस आहे. आणि मग समजा आमचा कारागीर जरा जास्त हुशार होता, त्याने H1 या ठिकाणी हँडल बसवण्याऐवजी H3 या पोझिशनला हँडल बसवलं. नेमकं काय घडेल मला सांगा बरं? दरवाजा उघडणारच नाही नक्की. मग दरवाजा ओपन इझिली होणार का तुम्हाला जास्त त्याला फोर्स अप्लाय करावा लागणार? बरोबर आहे. दरवाजा तोच आहे का? ऍक्सिस तोच आहे का? दरवाजाची साईज तीच आहे का? दरवाजाचा मास तेच आहे का? पण दरवाजा मात्र उघडायला ढकलायला सोपं जाणार का अवघड जाणार? मग दुसरा कारागीर आला, समजा तेजश्री आमचा दुसरा कारागीर आहे, पहिला कारागीर ऑब्विसली प्राची. मग दुसरा कारागीर आली तेजश्री, प्राची, आणि समजा ही आहे गीता. एक उदाहरण. आता प्राचीने कुठे हँडल बसवलं बघितलं सगळ्या गावाने. मग तेजश्री आली म्हणली काय कोण आहे म्हणलं, असलं बधिरासारखं काम केलंय म्हणून प्रॉब्लेम व्हायला. मग तिने हे हँडल काढलं आणि इथं बसवलं, कुठे H2 ला बसवलं. आम्ही खुश झालो, पहिल्यापेक्षा दरवाजा कसा चाललाय, सोपा, ढकलायला आवडायला. पण तरी पण जरा त्रासच देतोय. मग एक दिवस आमच्याकडे दुसरा सुतार आला, कार्पेंटर, आणि ते म्हणले की सर, म्हणले कोण आहे असं, हे काम व्यवस्थित काय केलं त्यांनी? मी म्हणलं आता साहेब तुम्हाला टेक्निकल तुमच्या ह्याच्यातलं आम्हाला काय कळणार, बरोबर आहे. मग त्यांनी हे हँडल काढलं आणि इथं बसवलं H1 ला. आता दरवाजा व्यवस्थित होतोय ना मोशन मध्ये. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल ऑब्जेक्ट तोच आहे, पण ज्या पोझिशनला जिथं तुम्ही फोर्स अप्लाय करायला लागलात ना, ती जागा बदलली की मोशन बदलायला लागला ना. मग आता आम्ही रोटेशनल कडे जात असताना आम्हाला ऑब्जेक्टचा जो शेप आहे, त्याची जी साईज आहे, त्याचा विचार करावा लागतो. म्हणून आजपर्यंत आम्ही जे शिकलो ते थोडंसं आम्ही बाजूला ठेवतो आणि आम्हाला पुढे जावं लागतं. आता इकडे नीट बघा, मला जे काही सांगायचं ते एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे. मला इथं तुम्हाला अगोदर फोर्स समजून सांगायचंय. काय समजून सांगायचंय? आणि या ठिकाणी मला आज तुम्हाला काय समजून सांगायचंय? टॉर्क समजून सांगायचंय. आणि पुन्हा मग परत तिकडे रिपीट जाणार आहे, कशाकडे? पॉइंट ऑब्जेक्ट कडे. तर आता साधी सोपी गोष्ट आहे, इथं एक ऑब्जेक्ट आहे, मग तुम्ही पॉइंट दाखवा, कसा दाखवा. या ऑब्जेक्ट वरती मी फोर्स अप्लाय केला, किती? समजा 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला. ऑब्जेक्ट किती? तर 1 किलोचा आहे. किती किलोचा आहे? तर माझा साधा सोपा क्वेश्चन आहे की नीट बघायचं आता, हा 10 न्यूटन फोर्स 1 किलो ऑब्जेक्ट वरती पडला, आणि म्हणून समजा तो ऑब्जेक्ट कसा झाला? मोशन मध्ये आला. बरोबर आहे का? मी असं म्हणू शकतो का नाही म्हणू शकत? मग फोर्स नेमकं काय काम करतो? फोर्सचं काय काम असतं? साधा सोपा क्वेश्चन आहे ना. मी 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ का? बोर्ड पुढे आहे ना, आर्यनकडे बोर्ड कधीपासून बसवलं, आणि आपलं एकच ठरलेलं आहे, हुंडा देणं आणि घेणं चुकी असतं ना, बरोबर आहे की नाही?
काच उत्तर भेटलं का? आमचं काय चुकलं का? परत येऊ तिकडं नको ना? ठीक आहे असं. तर आता मला सांगा फोर्सचं काय काम असतो? कुठल्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यानंतर काय मिळतं? म्हणजेच तो ऑब्जेक्ट बघा, न्यूटन सरांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर फोर्स जो आहे, फोर्स तो ऑब्जेक्टला काय करतो? तर तो ऑब्जेक्टला ऍक्सलरेशन देत असतो. काय देत असतो? हा, म्हणजेच फोर्स ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सलरेशन क्रिएट करत असतो. काय क्रिएट करत असतो? लक्षात आलं का? मग मजा अशी आहे की एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स जर तुम्ही असा फोर्स लावला तर तुम्हाला माहित आहे त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टचं काय होणार असतं? डिस्प्लेसमेंट होणार असतं. काय होणार असतं? हे सगळ्या गावाला माहिती आहे ना. म्हणून तुम्ही 8वी 9वी ला आलात तेव्हा तुमचे शिक्षक तुम्हाला वर्क शिकवत असताना असं करायचे. व्हॉट इज मीन बाय वर्क? तर म्हणायचे लावलेला फोर्स आणि झालेलं. पण पुन्हा तेच 11वीला आल्यानंतर शिक्षक काय म्हणायला लागले? लावलेला फोर्स झालेला डिस्प्लेसमेंट. कसं डिस्प्लेसमेंट? तर फोर्सच्या दिशेने झालेलं डिस्प्लेसमेंट. म्हणून पुढे काय लावायचे? कॉस थिटा. हे मी वेक्टर अनालिसिस मध्ये शिकवलं तुम्हाला. तेच असतं, फक्त टप्प्याटप्प्याने जास्त डेप्थ मध्ये शिकवलं जात असतं. माझा मजा काय आहे की मी जर एखाद्या बॉलवर फोर्स लावला तर काय होईल त्या बॉलचं? डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे की नाही? मग फोर्स काय करतो? तर कुठल्याही ऑब्जेक्टला लिनियर मोशन मध्ये आणायचं काम करतो. लिनियर याचा अर्थ सरळ. कसं आणायचं काम करतो? सरळ. सरळचा अर्थ कळतो का? मग इथं फुटबॉल आहे, मी त्याला किक मारली तर तो सरळ जाणार ना. बरोबर आहे की नाही? मग साध्या सोप्या भाषेत तुमच्या लक्षात आलं, फोर्स लावल्यानंतर ऑब्जेक्टचं मोशन कसं होत असतं? आपल्या भाषेत सरळ. मग याला तुम्ही काय शब्द वापरता? लिनियर, रेक्टिलिनियर, स्ट्रेट लाईन असले शब्द वापरता ना तुम्ही टेक्निकली. तुमच्या लक्षात आलं असेल फोर्सचं काय काम आहे. तर इथून पुढे सांगायचं, ऑब्जेक्टला स्ट्रेट लाईन मोशन आणून द्यायचं काम कोणाचं असतं? फोर्सचं असतं. लक्षात आलं का? मग या जगातलं कुठलंही सरळ होणारं मोशन, आता एखाद्याने बॉल फुल टॉस टाकला आणि आपण बॅटनं त्याला फक्त असं केलं, तो बॉल रिटर्न चालला ना. म्हणजेच आपण त्याच्यावर काय लावला? फोर्स लावला. बरोबर आहे की नाही? मग बाळांनो, टॉर्कचं काय काम असेल आता मला हे तुम्ही सांगायचं. तर कुठल्याही ऑब्जेक्टला फोर्स काय करतो? तर कुठल्याही ऑब्जेक्टला मोशन मिळवून देतो. जर फोर्स सफिशियंट असेल तर बरं का. मात्र याच्यातलं एखादं उठेल आणि म्हणेल सर तिथे डायस ठेवलाय आणि त्याला फक्त थोडासा फोर्स लावा, ती जातं का मोशन मध्ये? तेवढं असलं येण्यासारखं बोलत जाऊन. फोर्स सफिशियंट असेल तरच मोशन होईल ना. बरोबर आहे ना? नाहीतर गेलो मोठा ट्रक थांबलाय, एकदम ट्रक थांबलाय आम्ही गेलो लात मारली त्याला, 120च्या स्पीडनं तो पळायला लागला. असलं काय होतं का? होतं का? हा. तुम्ही पण मागे बघा ना, सगळ्यात मागच्या. तुम्ही मागे बघा. आपलं मग अशीच 5 मिनिटं गेले होते, आता नाही द्यायचे. हा, मग आता मला सांगा फोर्सचं काम काय आहे? कुठल्याही ऑब्जेक्टला काय करायचं असतं? फोर्सला मोशन मिळवून द्यायचं असतं, जर तो रेस्ट मध्ये असेल तर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? हा, आदित्य फोर्स काय करतो सोना? हा, फोर्स देतो. सरकारी जरा इकडे. फोर्स काय काम आहे? फोर्स काय करतो? एखाद्या वस्तूवर फोर्स लावला. हे बघ, ही वस्तू आहे ना, हात काढ रे, ही वस्तू आहे ना, सर ही घेतो थांब, आहे ना ऑब्जेक्ट, याच्यावर फोर्स लावला, काय झालं? मूव झालं. मग मी तेच म्हणायलो ना. तसं का? इकडे 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 इकडे. आता पण काय करायचं? घरी जाताना मूव घ्यायचं मेडिकल मधून ना. बरोबर. मग फोर्स ऑब्जेक्टला काय करतो? कसलं मोशन देतो? लिनियर, सरळ. बरोबर आहे की नाही? पण आज इथला जो टॉपिक आहे सुरू होणारा, तो स्ट्रेट लाईन मोशनचा आहे का आपल्याला रोटेशन मध्ये जायचंय? मग कुठल्याही ऑब्जेक्टला रोटेशनल मोशन मध्ये आणण्यासाठी फोर्स रिस्पॉन्सिबल असेल का? नाही. कोण रिस्पॉन्सिबल असतो? टॉर्क असतो. आता काही स्मार्ट लोक म्हणतील सर फोर्सच असतो. मी त्यांचंही मान्य करेल,
कारण शेवटी जगातल्या प्रत्येक मोशन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? फोर्स. पण रोटेशनल मोशन साठी मोमेंट ऑफ फोर्स असतो. कोण असतो? फोर्स नाही, कोण असतो? मोमेंट ऑफ फोर्स. आणि त्यालाच नाव काय दिलेलं आहे? टॉर्क. तर टॉर्क कसा असतो त्यासाठी एक छोटीशी गोष्ट नीट बघायचं. टॉर्क ऍक्ट होण्यासाठी कशा पद्धतीने, एक साधी सोपी गोष्ट, आपण टॉर्क क्रिएट करूया आपण थोड्या वेळासाठी. तर एखाद्या कोणाकडे चांगलं पेज आहे का? पेज एकदम असं याच्यासारखं थोडं पुठ्ठ्या टाईप पेज पाहिजे. पुठ्ठा पुठ्ठा अरे कडक पेज पाहिजे रे, पुठ्ठ्या टाईप. हा पेज पुठ्ठ्या टाईप, थोडस त्याला होल करायचं ना आपल्याला. हे आहे का आपल्याकडे? हा चालेल चालेल. वा वा वा, छान छान छान. इकडे खोल करतो, बाजूला करतो. मला हे भेटेल का पेन्सिल? हा प्लीज प्लीज. हे छान आपलं कामाला आलं. तर आता मजा बघा काय आहे ते. मी काय करतोय, तर इथं एका बाजूला एक छोटस होल करणार आहे. मी नॉर्मल होल करणार आहे. लक्षात आलं काय? एकदम हे छोटस होल केलं. आता हे होल करण्यामागचं पर्पज एकच आहे की हे होल मी या बॉडीत कुठेही करू शकत होतं का? याच पॉइंटला करायचं होतं. मग असे किती होल मी करू शकतो? लक्षात आलं का? म्हणजे डॉक्टर सारखं डॉक्टर इंजेक्शन कुठेही करू शकतो. बरोबर आहे की नाही? हा लिमिट असतील रे, असतील. पण मला सांगा, मी तर कुठेही बोटात इंजेक्शन ऐकले, हातात ऐकले. अरे खरंच ऐकले. मग आता मला सांगा, हे काय झालं, तर या बॉडीला हे जे होल केलं आणि ही पेन्सिल जी पास केली मी, याला तुम्ही ऍक्सिस म्हणू शकता का? ज्याच्या भोवती बॉडी फिरते त्याला ऍक्सिस म्हणायचं. मग आता आपली बॉडी फिरते ना त्याच्या भोवती, बरोबर आहे ना? ऑब्विसली जड जाणार आहे बॉडी. कारण हेच होल जर मी इथं सेंटरला केलं असतं तर हेच तर शिकायचं आपल्याला. आता जवळपास आपले पुढच्या एक मला असं वाटतं एक 7 ते 8 दिवस तर जातील. कारण रोटेशनल डायनामिक्स ऍज कम्पेअर टू सर्क्युलर मोशन छोटा आहे जरा, म्हणा एवढं पण काय लेंदी नाही. आता मला सांगा, मी काय काय विचारतोय तुम्ही नीट बघा का तुम्ही. हा ऍक्सिस आहे तुमचा, याच्या भोवती बॉडी फिरणार आहे. आता ही बॉडी फिरायची म्हणल्यानंतर मी फोर्स बघा, तुमची बॉडी मला अशी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवायची ना. आता माझ्यासाठी क्लॉकवाईज आहे, म्हणजे तुमच्यासाठी एवढं तर कळतंय. आता मी फोर्स लावला असा, चालेल का? फिरेल का? मी फोर्स लावला असा, फिरेल का? म्हणजे मला फोर्स एक तर इकडून लावायचा आहे, नसेल तर हा असा लावायचा, बरोबर आहे ना? मग आता फोर्स माझा असा लागतो, याचा अर्थ ऍक्सिस आहे असा आणि फोर्स असा. परत एकदा नीट बघा. तुमचं इमॅजिनेशन एवढं सुंदर आहे ना, मला त्याचं टेन्शन येतं बरं का. आता तुमचा ऍक्सिस कसा आहे? असा झेड म्हणाल ना, आणि फोर्स मी लावतो इकडून, म्हणजे फोर्स कशावर आहे? एक्स वरती आहे. वाय शिल्लक राहिला ना आणखी. 3D तर कळतं ना, 3D पिक्चर बघू वाटतं 3D, पण 3D का असतो? आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आहे. एकापेक्षा एक भारी मोबाईल घ्यायचे, एकापेक्षा एक भारी गाड्या घ्यायचे, 5G 6G 10G पर्यंत वापरायचंय. पण सायन्स शिकायला म्हटलं की नकोय. मग आम्ही नाही शिकायचं. हे जापनीज शिकतील, चायनीज शिकतील, अमेरिकन शिकतील, ते शोध लावतील, खूप सारे शोध लावून त्याच्यापासून काय काय वस्तू बनवतील आणि त्या महागड्या वस्तू आम्हाला विकतील. आम्ही सगळे पैसे त्यांना देऊ. मग आम्ही काय करणार? तर आम्ही त्यांनी बनवलेल्या मोबाईल मध्ये गेम खेळणार. त्यांनी व्हॉट्सअप बनवलं की आम्ही काय करणार? चॅटिंग करणार. बरोबर आहे की नाही? हेच आम्ही करायचं का? तुम्ही समजून घ्या ना. टेक्निकली आपल्याला आपण जर विक राहिलो तर हीच लोक पुढे जाणार आहेत ना. मग मुद्दा इकडे आहे की साधी सोपी गोष्ट इमॅजिन जर नाही करता आलं तर अवघड आहे. मग इकडे बघा, आता ऍक्सिस तिथे आहे आणि मी लावणार आहे फोर्स. मी काय लावणार? पण आता माझा साधा सोपा प्रश्न तो काय आहे तो बघा. याच्यामध्ये ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट कळालं का? ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट. ए जवळ ऍक्सिसच्या, बी थोडासा आणि सी भरपूर लांब. आता मी काय बोलतो ते नीट ऐका. ए, बी आणि सी मी तिन्ही ठिकाणी सेमच फोर्स लावला, 10 न्यूटन 10 न्यूटन 10 न्यूटन. मग ए ला लावल्यानंतर ऑब्जेक्ट इझिली रोटेट होईल का? बी ला लावल्यास इझिली रोटेट होईल का? सी ला लावल्यास इझिली? पक्का?
पक्का? याचा अर्थ आता तुम्हाला कळायला की फोर्स तेवढाच आहे, पण ऍक्सिस पासूनच परपेंडिक्युलर डिस्टन्स हे मॅटर करते ना. आणि म्हणून बाळांनो, आपण ऍम्प्लिफायर एक प्रकारचा ऐकलेला असतो. हा ऍम्प्लिफायर आहे ना, वीक सिग्नल. माझा आवाज एवढा आहे, हा ऍक्च्युअल आवाज आहे ना माझा. याला मोठं करायचं काम कोण करतोय? हा माईक करतो. मग छोट्याच मोठं करायचं काम कोण करतो? म्हणून त्याला ऍम्प्लिफायर म्हणतात. व्हॉट इज मीन बाय ऍम्प्लिफायर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, ऍम्प्लिफायर इज अ डिव्हाइस विच इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल. वीक सिग्नलची स्ट्रेंथ वाढवायचं काम कोण करतं? ऍम्प्लिफायर करतं. मग आता आपण आपलं गावठी एक्झाम्पल घेऊ. आजही आपण जेव्हा गावाकडे शेतात कधी ना कधी गेलेलो असतो, एवढ्या लेकरांपैकी कुणाकडे तरी पार असते. पार माहिती का? पार नाही माहिती? माहिती आहे. आपल्याकडे छोटा खड्डा वगैरे करायचा असेल खाण्यासाठी, एवढा एक रॉड असतो. रॉड, चांगला रॉड, त्याच्या खाली एक शार्प हे ठेवलेलं असेल, खाण्यासाठी वापरतो. मग आता तुम्ही लोकांनी ऐकलं असेल किंवा बऱ्याचदा हे बघितलं असेल, आता आपल्याकडे मशिनरी आहेत म्हणून सोडा, पण पूर्वी विहिरी खोदायला पण माणसावरच काम केलं जायचं. मग मोठे मोठे दगड असायचे. एवढे मोठे मोठे दगड, किती स्ट्रॉंग माणूस असला तर ते निघायचे नाही. किंवा एवढा छोटा जरी दगड असला, आपण आत्ताच एक्झाम्पल घेऊ, मग तो दगड हालत नाही. मग त्या ठिकाणी ती लोक काय करणार? अशी पार तिरकी त्या दगडाखाली घालणार आणि पार इकडून दाबणार. तो दगड इझिली हलतो. आणि तो जर दगड किंवा लांब देशाला, त्याच्यापेक्षा एक्झाम्पल दुसरं घेऊ. मला सांगा, आपण आता शेतामध्ये जे काही बोरवेल वगैरे जे काही कामं करतो, त्यासाठी एवढा छोटा आपल्याकडे पाना असतो. मला वाटतं 18x20 आसपास काय तो पाना एवढा छोटा असतो. एवढा छोटा, त्याची लेंथ एवढीच असते. पण तुम्ही मला सांगा की ज्या वेळेस ट्रक्स किंवा आपल्या मोठ्या मोठ्या गाड्यांचे टायर जर आपल्याला ओपन करायचे असतील, तर त्यासाठी तेवढा छोटा पाना असतो का थोडीशी लेंथ वाढलेली असते? मग लेंथ वाढवल्यामुळे नेमकं काय फरक पडत असेल लक्षात आलं का? फोर्स तेवढाच आहे, पण लेंथ वाढवल्यामुळे टॉर्क काय होतो? वाढतो. लक्षात येते का मला काय म्हणायचं? मग आता ही कॉन्सेप्ट नीट बघून घ्या परत एकदा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला जर हा रोटेट करायचा असेल तर काय करावं लागतं? तर कुठल्या तरी एका ठिकाणी तो फिक्स ठेवावा लागतो आणि एका ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतो? फोर्स लावावा लागतो. त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं काय होत असतं? रोटेशनल मोशन. काय होत असतं? मग रोटेशनल मोशन होत असताना तुमच्या लक्षात आलं असेल, सॉरी सगळं सांगावं लागतं रे मला. हा, लक्षात आलं का? मग आता तुम्हाला काय सांगायचंय मला ते नीट बघायचं. फोर्सचं काम कळालंय तुम्हाला. हा दगड तिकडं किंवा हा बॉल तिकडे न्यायचा आहे, एक किक मारली बॉल गेला. पण रोटेशनल मोशन मध्ये नीट समजून घ्या मी काय सांगतो. बघा रे इकडे बाळांनो, ही एक स्ट्रीप आहे, एक पट्टी आहे समजा लाकडाची. एक लाकडाची पट्टी आहे. परफेक्ट एक्झाम्पल, मी उगाच एवढा प्रयत्न करत बसलो. ही एक पट्टी आहे, कळलं ना? योगायोग इथं आहे ना, बरोबर आहे ना? मग याला फिक्स केलं म्हणजे हा कोण झाला? ऍक्सिस झाला ना. आणि मग इथं मी फोर्स लावल्यानंतर हा काय होणार आहे? लागेल. म्हणूनच म्हणलं मी काहीतरी दुसऱ्याला पाहिजे. एक काहीच कसं काय घेऊन येत नाहीत की चॉकलेट जाणतात सगळी. ठीक आहे, असो. नाही, याच्यासाठी ऍक्सिस, पण मी याला ऍक्सिस म्हणेल ना. मग ऍक्सिस म्हटल्यानंतर इथला जो पार्टिकल आहे किंवा ही जी पोझिशन आहे फिक्स आहे आणि हा बाकीचे सगळे पार्टिकल काय होतील? रोटेट होतील. यांचं मोशन होईल कोणाभोवती? तर या ऍक्सिस भोवती. लक्षात आलं का? मग आता तुम्ही मला सांगा, या पार्टिकलने एक राऊंड मारला इथल्या आउटर मोस्ट पार्टिकलने, तर याने पण एकच राऊंड मारला असेल, याने सुद्धा एकच राऊंड मारला असेल. अरे कळतं नाही? मग आता तुम्ही मला सांगा की या ठिकाणी इथं आपण ऍक्सिस दिला. काय दिलं? ऍक्सिस दिला. इथं ऍक्सिस आहे. आता ए, बी आणि सी, ए पोझिशन, बी पोझिशन आणि समजा सी पोझिशन. मी इथं फोर्स लावला, इथेही फोर्स लावला आणि इथेही फोर्स लावला. एकाच वेळी नाही बरं का. एक एक्झाम्पल घेतो 3 वेगळ्या स्टेपला. इथं मी लावला 10 न्यूटन, इथं लावला 10 न्यूटन आणि इथे 10 न्यूटन फोर्स लावला. हा ऑब्जेक्ट असं फिक्स केलाय, तर हा असा अँटी क्लॉकवाईज फिरेल ना खालून फोर्स लावल्यामुळे. जर वरून लावला असता तर. मग आता मला सांगा, हा रोटेट होईल, हा पार्टिकल तिथंच राहील आणि याचा असं मोशन होईल ना, याचा असं मोशन होईल ना आणि याचा असं मोशन होईल ना. म्हणजे हा सगळ्यांसाठी सेंटर म्हणून काम करेल ना.
मग मला सांगा, याला मी म्हटलं ए पार्टिकल, याला बी पार्टिकल, याला सी पार्टिकल. ए ने एक राऊंड मारला तेव्हाच बी ने पण एक राऊंड मारला आणि सी ने सुद्धा तेव्हाच एक राऊंड मारला. मला फक्त तुम्हाला हे विचारायचंय, ए बी सी तिन्ही ठिकाणी जर आम्ही सेम फोर्स लावला तर कुठलं मोशन इझिली होईल? सीचं मोशन. बरोबर आहे की नाही? आणि तेच तुम्ही दरवाजाच्या बाबतीत पण तुम्ही मला सांगितलं होतं. मग मला हेच ओरडून सांगायचे बाळांनो, टॉर्क म्हणजेच काय असतो तर दॅट इज द, आपण असं म्हटलं तरी चालेल, टॉर्क साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर चालेल, टॉर्क इज रिस्पॉन्सिबल फॉर रोटेशनल मोशन असं म्हणलं तरी चालेल. दुसरी गोष्ट, टॉर्क इज अ प्रोडक्ट ऑफ अप्लाइड फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. पण आता मुद्दा असा आहे की परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं नेमकं कुठं? तर नीट आहे का, समजा तुम्ही इथं फोर्स लावला या पार्टिकल वरती, तुमचा ऍक्सिस इथं आहे ना, तर हा ऍक्सिस आहे आणि फोर्स असा लावला, बरोबर आहे ना. मग ज्या ठिकाणी फोर्स लावला आणि जिथं तुमचा ऍक्सिस आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, लक्षात आलं का? मग फोर्स एफ आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स डी याच्यापासून काय बनत असतो? टॉर्क बनत असतो. लक्षात आलं आहे का? मग या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये मला फोर्सची गरज असेल का त्या टॉर्कची गरज असेल? मग या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये माझा ऑब्जेक्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाईल का त्याच ठिकाणी गोल गोल फिरत राहील? त्याच ठिकाणी गोल गोल फिरत राहील. सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट त्याच ठिकाणी राहत नव्हता बाळांनो. सर्क्युलर मोशन बघा प्लीज, हे सेंटर आहे किंवा समजा ही अर्थ आहे आणि इथं मून घेतला आपण, तर मून समजा जानेवारी मध्ये इथं आहे तर फेब्रुवारी मध्ये इथं कुठं असेल ना, तो जागा बदलत होता. पण रोटेशनल मोशन मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल हा पॉइंट इथंच राहणार आणि तो गोल फिरणार, म्हणजे दरवाजा तिथंच असतो, एक ऍक्सिस तिथंच आहे ना फिक्स, बाकी दुसरी बाजू त्याची तो काय करत असता? मूव्ह करत असता. समजलं का? दोन्हीतला डिफरन्स बघा. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल फोर्स मध्ये ऑब्जेक्ट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला पण टॉर्क मध्ये ऑब्जेक्ट तिथंच राहतो. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या डोक्यावरती जो फॅन आहे तो फॅन रोटेट होतोय ना, मग रोटेट होण्यासाठी त्याला काय लागलं असेल? टॉर्क लागलेला असतो. मग आता मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे की फिजिक्स मध्ये पुढे ज्यावेळेस तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये जाणार ना, मॅग्नेटिक फील्ड मध्ये, त्यावेळेस तिथं टॉर्क कॅल्क्युलेट करतात. कारण माझा साधा सोपा क्वेश्चन आहे तुम्हाला, आपल्या घरामध्ये कुठलंही मशीन जे गोल फिरतंय, फॉर एक्झाम्पल मिक्सर घ्या, काय घ्या? मिक्सर घ्या, फॅन घ्या, तुमचं कूलर घ्या, शेतातली मोटर घ्या, घरातली मोटर घ्या, वॉशिंग मशीन घ्या, काहीही घ्या, ज्याच्यामध्ये शाफ्ट गोल फिरतोय, त्या प्रत्येक गोल फिरण्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागली असणार? लक्षात आलं का? मग आपलं कुठलंही मशीन बाळांनो, कुठलंही मशीन जे गोल फिरते ना गोल, त्याला कशाची गरज लागत असते? टॉर्क. विदाऊट टॉर्क रोटेशनल मोशन होणार. लक्षात आलं का? तर टॉर्कची कॉन्सेप्ट कळाली का तुम्हाला? आता हा टॉर्क तुम्हाला मी कुठे समजून सांगितला होता? तर जी मुलं 11वी पासून सोबत आहेत त्यांना आठवत असेल की त्यांना मी टॉर्क सांगितला होता एकदम साध्या सोप्या चॅप्टर मध्ये, जिथं मी त्याचं नाव इथं तुमच्या स्क्रीनवरती लिहिणार आहे. कशासाठी सांगितला होता? तिथं काय मोशन साठी नव्हता सांगितला, तिथं 3D अनालिसिस करण्यासाठी. मी परत एकदा हेच आताच उत्तर कॉन्सेप्ट घेतो. ही पट्टी घेतली होती ना आता आपण, ओके. आता ही तुमच्या समोर जी पट्टी आहे ही तुम्ही अशी ठेवली ना रे, बरोबर आहे का? मग हा ऍक्सिस आहे ना, ऍक्सिस आहे ना, मग ऍक्सिस कशावर आहे? झेड ऍक्सिस वरती ना. अरे तुमच्याकडून माझ्याकडे झेड ऍक्सिस म्हणलं ना. मग ऍक्सिस मी थोडासा असा दाखवतो, असं दाखवलं, दिसतोय का सगळ्यांना? सुनील दिसतोय? इमॅजिन. म्हणून मी इकडे असं खोटा खोटा दाखवलं चालेल का? हा खरं तर बाहेर आहे ना, ही पट्टी आहे ना, हा तो पोझिशन आहे ना, हे मग हा झेड ऍक्सिस. चालतंय? आता तुम्ही मला सांगा, हे कळालं तुम्हाला? आता मी जो फोर्स जो ड्रॉ करणार आहे किंवा याच्यावर अप्लाय करणार आहे, हा असा केला ना, म्हणजे मी इथं जो फोर्स लावला तो वरती पाठवतो ना, बरोबर आहे की नाही? कुठं? वरती. बरोबर आहे की नाही? फोर्स मी कसा लावतो ते नीट बघा, समजायला लागलं ना. फोर्स कुठल्या डायरेक्शनला लावला, बरोबर आहे का? हा. मग आता तुम्ही मला सांगा, मी इथं याच्यावर फोर्स लावला, तर आता फोर्सची डायरेक्शन बघा, वाय वरती आहे, ऍक्सिस झेड वरती आहे आणि हे परपेंडिक्युलर अंतर एक्स वरती दिसतं ना, क्लिअर? मला सांगा, एक आहे एक्स वर, एक आहे वाय वर आणि एक कुठं आहे?
झेड वरती. म्हणून ज्या वेळेस आम्ही टॉर्क 3D मध्ये समजून सांगत होतो त्यावेळेस आम्ही हे एक्झाम्पल घेतलं होतं. टॉर्क टो इज इक्वल टू अप्लाइड फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स यांचा काय घेतलं होतं आम्ही, क्रॉस प्रोडक्ट. आठवलं का? पण मला ते नाही सांगत बसायचं, मला इथं फक्त एवढं सांगायचं होतं. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट मला परत एकदा रिपीट करायची, या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये मला खरे ऑब्जेक्ट घ्यावे लागतील का खोटे? खोटे. खरे का खोटे? खरे. मग खऱ्या ऑब्जेक्ट मध्ये ऑब्जेक्ट हा एका कणाचा बनलेला असतो का एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतात? अरे एक पार्टिकल असतो का एन नंबर ऑफ पार्टिकल असतो? आपल्या बॉडीमध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल असतील ना. ओके. दुसरी गोष्ट, या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये मला लिनियर मोशन स्टडी करायचंय का रोटेशनल मोशन स्टडी करायचंय? रोटेशनल मोशन मध्ये ऑब्जेक्ट रोटेट होणार आहे कोणाभोवती? तर एका ऍक्सिस भोवती. मग याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे एक ऍक्सिस असेल ना. मग ऍक्सिस एकाच पॉइंट मधून पास करता येतो का कुठल्याही पॉइंट मधून पास करता येतो? एकच स्पेशल पॉइंट असेल का एन नंबर ऑफ पार्टिकल असतील? एन नंबर ऑफ. म्हणजे एका बॉडीला किती ऍक्सिस ड्रॉ करू शकता? पण एक स्पेशल असतो. आणि जर आम्ही त्याला असं ठरवलं, बघा रे बाबा, आता तुमच्या स्क्रीनवरती हा एक पापड आहे. काय आहे? पापड. तुम्ही लोक याला चपाती म्हणू शकता. काय घेतला? पापड. का घेतला? कारण युनिफॉर्म आहे. कसा आहे? युनिफॉर्म. मग आता हा जो पापड आहे याच्यामध्ये किती कण असतील, किती पार्टिकल असतील? किती असतील? मग समजा या पापडाचं मास आहे 10 ग्रॅम. किती आहे म्हटलं? मग या पूर्ण पापडाचं 10 ग्रॅम आहे का कुठल्या तरी एका कणाचं 10 ग्रॅम आहे? अरे जोरात रे. पूर्ण पापडाचं किती आहे? 10 ग्रॅम असेल ना तेवढं. हा, चपाती बऱ्यापैकी जड असते ना, पापड हलका आहे. मग मला हा प्रश्न पडतो की हा जो पापड आहे 10 ग्रॅमचा, याचं मास जर न्यूटन सरांच्या बेसिक साठी लिनियर मोशन साठी लागला असतं तर मी म्हणलं असतं हा पापड आहे. बरोबर आहे का? पण मला तो आता त्याच्यावर फोर्स अप्लाय नाही करायचा मला, कारण फोर्स अप्लाय केल्यानंतर पापड एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाईल. पापड वाळत घातलेत आणि जोरात वारा सुटला तर पापड जातात ना उडून. मला तसलं करायचं. मला हे ठरवायचं आता की याच्यामध्ये जे एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, जे असंख्य पार्टिकल्स आहेत, त्याच्यातला मला एक पॉइंट चूज करायचा. किती पॉइंट? आता जॉमेट्रिकल याचं स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर हा परफेक्टली सर्कल दिसायला तुम्हाला. मग परफेक्ट जर सर्कल दिसत असेल तर मी याचा सेंटरचा एक पॉइंट चूज केला. कुठला पॉइंट चूज केला? आणि मी असं म्हटलं, या पॉइंटला नाव दिलं सी. काय नाव दिलं? आणि मी म्हटलं सी. बघा, आणि याला म्हटलं सेंटर ऑफ मास. तर बघा, सेंटर ऑफ मास म्हणजे नेमकं काय कॉन्सेप्ट असते ही जर स्टडी करायची म्हणलं टेक्निकली तर त्याचे स्पेसिफिकेशन खूप सुंदर आणि खूप चांगले चांगले. एक साध्या सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, एकदम साध्या सोप्या. तर आता बघा, जर हा समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि मी याच्यावर लावला फोर्स. काय लावला? तर सेंटर ऑफ मासचं लिनियर मोशन होत असतं. काय होत असतं? आणि बाकीच्यांचं रोटेशनल मोशन होत असतं. लक्षात आलं का? मी काय बोललो कळलं का? पण एवढं जरी नाही लक्षात आलं तर साध्या सोप्या भाषेत सेंटर ऑफ मास समजून घ्या की याच्यामध्ये पार्टिकल किती आहेत, सगळ्यांचं मिळून मास किती आहे. आणि मी जर म्हटलं या एन नंबर ऑफ पार्टिकल पैकी फक्त मी एकच पार्टिकल चूज केला, त्याला नाव काय दिलं? सी नाव दिलं. आणि म्हटलं सी ह्या पार्टिकलचं टोटल मास आहे म्हटलं 10 ग्रॅम. चालेल का? चालेल का? तर तुम्ही तिथं म्हणायला पाहिजे कसं चालेल? सगळ्यांचं मिळून 10 ग्रॅम आहे, तुम्ही एकाच कसं काय घेऊ शकताय? तर बाळांनो, तिथं असं बोलावं लागेल, सेंटर ऑफ मास कॅन बी डिफाइन्ड ऍज ए पॉइंट. एक असा पॉइंट असेल ऍट विच द होल मास किती घेतला मी? होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे तिथं सगळं मास असतं असं नाही, आम्ही गृहीत धरलं की त्या ठिकाणी सगळं मास असतं. लक्षात आलं का? मग याचा फायदा काय होतो आम्हाला की हे सगळ्याच्या सगळ्या पार्टिकलचा विचार करायची गरज नाही. सगळ्याचं मिळून मास किती आहे? 10 ग्रॅम. म्हणून ते कुठे आहे असं समजतो आम्ही? सेंटर ऑफ मासला. लक्षात आलं का? मग सेंटर ऑफ मास हा ऑलवेज बॉडी मध्येच असतो का? तर नाही बाळांनो, कधी कधी सेंटर ऑफ मास बॉडीच्या बाहेर पण असतं. तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर कडा आहे कोणाकडे? कड
तर आता हा जर ऑब्जेक्ट बघितला आणि याचं जर सेंटर घ्यायचं म्हटलं तर याचं सेंटर बॉडीच्या बाहेर येतं ना, लक्षात आलं का? म्हणजे काही ऑब्जेक्ट मध्ये सेंटर ऑफ मास जॉमेट्रिकल सेंटरला असेल, काही ऑब्जेक्ट मध्ये ते त्या बॉडीच्या बाहेर सुद्धा असू शकतं. मग बाहेर त्या बॉडीचा पार्टिकल आहे का, तरी सुद्धा आम्ही सेंटर ऑफ मास बाहेर घेऊ शकतो. कळलं का? लक्षात आलं का? आणि मग पूर्ण बॉडीसाठी तो एक स्पेशल पॉइंट असेल ना रे बाळांनो. कसा पॉइंट असेल तो? मग आता समजा आता एक एक्झाम्पल आपण घेतलं की समजा ही बॉडी घेतली आणि याच बॉडीमध्ये आपण काय केलं तर खूप 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 पार्टिकल दाखवले आणि एवढे सगळे पार्टिकल दाखवले. त्याच्यातला मी म्हटलं समजा बाळांनो की हा जो पार्टिकल आहे हा इथला सेंटरचा पार्टिकल आहे म्हटलं. कुठला पार्टिकल आहे? सेंटरचा पार्टिकल आहे म्हटलं. आता तुम्ही मला सांगा साध्या सोप्या भाषेमध्ये या पूर्ण बॉडीचं मास त्या एका पॉइंटला आहे म्हटलं तर चालेल ना रे बाळांनो? चालेल का? मग सेंटर ऑफ मास एकच भेटला आणि ऑर्डिनरी पॉइंट किती भेटले? इन्फानाइट भेटले. तर आपण या बॉडीला जर आता होल केले तर होल किती होतील? इन्फानाइट. म्हणजे ऍक्सिस किती होतील? इन्फानाइट. आणि जो ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होईल तो आपल्यासाठी कसा असेल? स्पेशल असेल. लक्षात आलं का? मग कुठल्याही बॉडीसाठी एक ऍक्सिस कसा असेल? स्पेशल. आणि बाकी खूप सारे कसे असतील? ऑर्डिनरी असतील. स्पेशलचा अर्थ कळाला का? जो ऍक्सिस कुठून जातो? बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून जातो तो कसा आपल्यासाठी? स्पेशल. आणि बाकी खूप सारे कसे असतील? ऑर्डिनरी. मग ऑर्डिनरी किती दाखवता येतील? किती पण. आणि स्पेशल मात्र फक्त. समजलं का? एवढं साधं सोपं आहे. मी आज वेळच बघितलेलं नाही कारण बेसिक लेक्चर असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी बोलायला भरपूर वेळ जातो. तर पुन्हा एकदा साध्या साध्या गोष्टी समजून घेऊया. तुम्हाला काय कळालं ते पण मी परत बघणार आहे. बघा तर मला सांगा आपल्या लाईफ मध्ये ऑब्जेक्ट ह्या शब्दाचा, बॉडी ह्या शब्दाचा अर्थ कळाला का? मग आजूबाजूला जे काही दिसतं ती प्रत्येक गोष्ट काय असते? मग आता तुमच्याकडे आता या क्षणाला बघायला गेलं तर ढिगाणे ऑब्जेक्ट असतात ना? ढिगाणे काहीही हे याला काय म्हणाल? याच्यात परत खूप सारे ऑब्जेक्ट आहेत. बरोबर आहे ना? आहेत ना? वाजायला लागले. तुमच्या कानात ऑब्जेक्ट, कुणाच्या नाकात, कुणाच्या बोटात, कुणाच्या मनगटात, कुणाच्या खिशात. बरोबर आहे ना? हे सगळे काय आहेत? ऑब्जेक्ट आहेत. कुणाच्या गळ्यात. बरोबर आहे का? केसात पिन आहेत का? ऑब्जेक्ट. मला ते आतमधले प्राणी नाही बोलायचं. बरोबर आहे की नाही? गोचिड का? गीता तुम्हाला मी काहीच बोललो नाही. तसं नाही रे. मी एक सहज बोललो की आमच्या आता शेताकडे कधी खूप लहानपणापासून म्हशी असल्यामुळे त्या म्हशींना गोचिड असायची म्हणून सहज ते आठवलं मला. तुम्ही पर्सनली काय घेऊ नका रे. तर मला ऑब्जेक्टचा कॉन्सेप्ट कळाला ना आता. मग कुठलाही ऑब्जेक्ट रियालिटीमध्ये किती पार्टिकलचा बनलेला असतो? एन नंबरचा. आजपर्यंत कुठलाही ऑब्जेक्ट तुम्ही कितीने दाखवत होता? एका कणाने दाखवत होता. कारण कळलं का तुम्हाला? तिथून न्यूटन सरांचे लॉ सिंपल तुम्हाला अप्लाय करता येईल म्हणून. पण आता इथून पुढं तुम्हाला लिनियर मोशन बघायचं का रोटेशनल? मग रोटेशनल मोशन साठी तुम्ही फोर्स लावणार का टॉर्क लावणार? पण टॉर्क बनवण्यासाठी मात्र गरज कशाची असते? फोर्सचीच असते. बरोबर आहे का? लक्षात आलं? मग आता साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहित आहे फोर्सचं युनिट असतं न्यूटन ना रे. अरे फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन ना. मग टॉर्कचं युनिट काय पाहिजे? व्हेरी गुड. न्यूटन. आणि लेंथ असल्यामुळे मीटर. बरोबर आहे का? न्यूटन मीटर. वर्कचं युनिट काय असतं रे? जूल. लावलेला फोर्स आणि झालेला डिस्प्लेसमेंट म्हणजे न्यूटन मीटरच ना. या दोघांच्या डायमेन्शन कशा असतील? सेम. पण कॉन्सेप्ट मात्र. बरोबर आहे का? मग मला आता परत एकदा प्रश्न विचारायचा आहे. परत एकदा नीट बघा. जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावला आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झालं की वर्क होतं ना? एक्झॅक्टली. एखादा ऑब्जेक्ट रोटेट केल्यानंतर पण वर्क होत असेल ना? अरे होतंय का नाही? वर्क होत असतं. म्हणूनच बरं आणखी पुढे जायचंच आपल्याला. असो बेसिक कळालं का? मग इथून पुढे तुम्हाला एक पार्टिकल किंवा एक पॉइंट घ्यायचा का ऍक्च्युअल बॉडी बघायची? बॉडी बघायची. त्या बॉडी मधून पास होणारा ऍक्सिस बघायचा. आता तुम्हीच मला सांगा ही बॉडी आहे, हा ऍक्सिस आहे, याच्यावरती 10 न्यूटन 10 न्यूटन 10 न्यूटनच फोर्स लावला. फोर्स बदलला नाही पण डिस्टन्स बदललं तर मोशन बदलतं की नाही? पण न्यूटन सरांच्या लिनियर मोशन मध्ये 10 किलोचा दगड आहे आणि 100 न्यूटन फोर्स लावला ती बॉडी कशी काय असं ना? ऍक्सेलरेशन तेवढंच मिळायचं ना. म्हणून तिथं ऑब्जेक्ट कसा घेतला जायचा? पॉइंट. आणि आम्ही काय करणार इथून पुढे? ऍक्च्युअल बॉडी घेणार. लक्षात आलेलं आहे काय सगळं?
दुसरी गोष्ट आता नीट बघा, आता तुम्हाला आणखी एक काम करावं लागणार आहे. फोर्स म्हटलं रे म्हटलं की तुमचं मोशन कसं होतं, तर तुम्ही म्हटलात लिनियर सरळणार आहे. आणि टॉर्क म्हटलं रे म्हटलं की तुमचं मोशन कसं आहे, रोटेशनल, बरोबर आहे की नाही. आणि रोटेशनल मोशन मध्ये एक महत्वाची कॉन्सेप्ट काय असते, ऍक्सिस, ज्याच्या भोवती फिरायचे ते, बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा, लिनियर मधले तुम्हाला इक्वेशन माहित आहेत, v इज इक्वल टू यू प्लस एट येणार आहे, बरोबर आहे का. त्याच्यानंतर एस इज इक्वल टू जोरात आणि वेलोसिटी स्क्वेअर इज इक्वल टू, बरोबर आहे का. मग हे लिनियर मधले इक्वेशन रोटेशन मध्ये जात असताना तुम्हाला कळालं असेल ना, शिफ्ट होतील ना रे. बरं, मग आता हे कसं होईल, तर ओमेगा इज इक्वल टू फायनल जोरात इनिशियल प्लस जोरात अल्फा. हे सगळं झालंय का आपलं, नक्की झालंय का. मग आता मला छोटासा एक क्वेश्चन विचारायचा आहे, फोर्स सॉरी वर्क, लिनियर मधलं वर्क तुम्ही कसं करता, लावलेलं फोर्स आणि झालेलं. मग आता वर्क कशामध्ये, रोटेशनल मध्ये, हे कसं करणार, फोर्सच्या ठिकाणी काय येईल आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी, बरोबर आहे का. हे सगळं मी का एवढं घेतलंय की उद्या चॅप्टर चालू झाल्यानंतर जर कोणाला बॉडीच कळाली नाही, ऍक्सिसच कळाला नाही, एन नंबर ऑफ पार्टिकलच कळाले नाहीत, त्याच्यातलं सेंटर ऑफ मासच कळालं नाही. सेंटर ऑफ मास मी आता परत एकदा सांगितलं, सेंटर ऑफ मास इज दॅट पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे खरंच झालेलं असतं का, नाही, आपण अज्युम करत असतो. म्हणजे एक उदाहरण साध्या सोप्या भाषेत घ्यायचं म्हणलं तर असं होईल ना रे. नीट बघा बघा, तुम्ही म्हणत होता हा 10 किलोचा दगड आहे, मी म्हटलं हा दगड 10 किलोचा आहे, तोच दगड आहे. पण या ठिकाणी जो पॉइंट आहे ना, तो पार्टिकल आहे ना, कण आहे ना, त्या एका कणाचं मास किती आहे म्हटलं, 10 किलो. म्हणजे त्या ठिकाणी त्या बॉडीचं पूर्ण मास आहे असं आम्ही ऍझ्युम केलं. समजलं का. तसं का करावं लागलं, न्यूटन सरांनी आजपर्यंत केलं ते का नाही असं केलं, किंवा त्यांच्याप्रमाणे आम्ही का नाही मान्य केलं. लिनियरचं काय वेगळं असतं, रोटेशनलचं काय वेगळं असतं. ह्या लिनियर आणि रोटेशन मधला एवढा तरी साधा सोपा तुम्हाला हे कळालं असेल. परत एकदा मी थोडासा वेळ देणार आहे, 5 मिनिटाचा वेळ आहे, घाई करतो थोडीशी, नीट लक्ष द्या. इथपर्यंत सोबत आहात का. तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजून सांगण्यासाठी बाळांनो मी तीनदा रिपीट करतोय. तुमच्यातल्या प्रत्येक लेकराला कळत असेल का, अरे हा हेच डबल सांगितलं, हे डबल, तेच उदाहरण घेऊन वेगळं सांगितलं, एवढं तरी किमान कळत असेल. आता जाता जाता शेवटी परत एकदा एक एक्झाम्पल रिपीट करणार आहे बघा आता. आणि एवढं करून जर कॉन्सेप्ट क्लिअर होत नसेल ना, दुसरी गोष्ट, मी जर बाकीच्या सारखा एखादा टीचर असतो तर आत्ताचं लेक्चर मी 20 मिनिटं घालवले असते त्या मगाच्या डेफिनेशन कडे. सेंटर ऑफ मास कॅन बी डिफाइन्ड ॲज ए पॉइंट ऍट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. मी 5 वेळा म्हणलं असतं, 6 वेळा तुमच्याकडून म्हणून घेतलं असतं. तुम्ही जाताना खुश झाले असते, कारण गुणगुणत गेलेलं असतं गाणं म्हणल्यासारखं. मी लिहून तर घ्या म्हणलं का कुणाला, लक्षात तरी ठेवा म्हणलं का. फक्त समजून घ्या म्हटलं की सेंटर ऑफ मास अशी कॉन्सेप्ट आहे की ती बॉडीत पण असू शकते किंवा बॉडीच्या बाहेर पण असू शकते. जर एखादा परफेक्ट जॉमेट्रिकल ऑब्जेक्ट असेल तर त्या बॉडीचं जे सेंटर आहे ते सेंटर मास असतं. फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे ना, मग जर हाच ऑब्जेक्ट जर तुम्ही इथं असा घेतला आणि याला जर बऱ्यापैकी असं ड्रॉ केलं तर हे सेंटर ऑफ मास असेल ना. जर हे सर्कल आहे तर याचं सेंटर म्हणजे सेंटर ऑफ मास असेल ना. हे जर स्क्वेअर असेल बरोबर तर याचं सेंटर म्हणजे सेंटर ऑफ मास असेल ना. पण समजा एक ऑब्जेक्ट असा आहे तर याचं सेंटर ऑफ मास इथंच कुठेतरी असेल ना, बरोबर आहे का, कळतंय का. पण मला याच्यात सध्या इंटरेस्ट नाही. आता तुम्हाला एक सुंदर कॉन्सेप्ट जाता जाता सांगणार आहे, ती शेवटची कॉन्सेप्ट असेल आणि तेवढ्याने जर तुम्हाला कळलं नाही तर मग माझं तर फेल्युअर आहेच आहे. तुमचं किती आहे बघा आता. चला सुरुवात करतोय. लिनियर झालेलं आहे खूप वर्ष, 8वी 9वी 10वी 11वी तेच चालू आहे. आता बघायचंय रोटेशनल. पूर्ण शेवटच्या 5 मिनिटासाठी कॉन्सन्ट्रेशन, नाहीतर मी लाद देऊन हाकलून लावत असतो, लाद देऊन. बरं का, माझा इगो खूप घाणेरडा आहे. कारण आता जेवढे कमवतोय तेवढे त्याच्या अगोदर खूप कमवायचो. जॉब खूप चांगला होता. माझ्या फ्रेंड सर्कलला, ह्या सगळ्या टीमला विचारा, घरी विचारा. 5-5, 10,000 रुपये गोळा करणाऱ्याला काही चौकात बसलेलो नाही. जिथं सगळ्यात मेन कॉन्सेप्ट आहे ना तिथं माघार जर घेतली तर मग 1.5 तास बडबड केल्याचा फायदा होत नाही. लिनियर साठी मेन काय लागलं,
रोटेशनल साठी काय लागेल? आता शांत डोक्याने फक्त एवढं एक एक्झाम्पल बघायचंय. काय क्लॅरिफिकेशन होईल ते तुम्हाला माहित आहे. इथं एक ऑब्जेक्ट आहे 10 किलोचा, किंवा गणित सोपं करतो 1 किलोचा. कितीचा? तोच ऑब्जेक्ट 1 किलोचाच ऑब्जेक्ट आहे. लक्षात आलं का? पण दोघांची साईज आणि शेप कसा आहे? मास मात्र. आता या दोन ऑब्जेक्ट वरती इथं मी फोर्स लावला 10 न्यूटन. किती लावला? इथं फोर्स लावला 10 न्यूटन. तर मला सांगा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, फोर्स F इज इक्वल टू मास इंटू फोर्स F इज इक्वल टू मास इंटू, मग ऍक्सेलरेशन म्हणजेच काय? फोर्स डिवायडेड बाय फोर्स 10 न्यूटन, मास 1 म्हणजेच 10 मीटर पर सेकंड. इथं सुद्धा 10 मीटर पर सेकंड. तुम्ही मला सांगा, जर तुमचा फोर्स सेम असेल आणि मास सेम असेल तर ऑब्जेक्टचा साईज शेप कसाही असो, ऍक्सेलरेशन मध्ये फरक पडत, म्हणजे मोशन मध्ये फरक पडला. क्लिअर आहे? हे लहानपणापासून शिकत आलात आणि त्याच्यामुळे तुमचं डोकं तसं बनलंय. पण आता मी इथं आलो, नीट बघा आता बाळांनो. आता जे एक्झाम्पल घेतलं होतं तेच बघायचंय परत एकदा. ते सोडवण्यासाठी हा ऍक्सिस आहे, याच्या भोवती बॉडी फिरणार आहे ना, आणि इथं याला मी म्हटलं ए पॉइंट आणि याला मी म्हटलं बी पॉइंट. बॉडी सेम आहे का बॉडी बदलले? बॉडी सेमच आहे. सेंटर ऑफ ऍक्सिस ए पॉइंट साठी आणि बी पॉइंट साठी तोच ठेवला का वेगळा ठेवलाय? तोच ठेवलाय. मी फोर्स इथं 10 न्यूटन अप्लाय केला, बी ला पण 10 न्यूटन अप्लाय केला. आता हा अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये येईल, हा हे अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये येईल. जर हा रोटेशनल मोशन मध्ये आला तर इथं याचं ऍक्सेलरेशन ऍट पॉइंट ए असेल, ऍक्सेलरेशन ऍट पॉइंट. आता माझा साधा प्रश्न आहे की फोर्स मी ए ला अप्लाय केला, फोर्स बी ला अप्लाय केला. समजा अगोदर ए ला अप्लाय केला आणि त्याचं रोटेशन बघितलं, बी ला अप्लाय केला आणि त्याचं रोटेशन बघितलं. कुठल्या केसमध्ये बॉडी जास्त फास्ट फिरणार आहे? बॉडी सेम आहे, फोर्स सेम आहे, तरी सुद्धा अँग्युलर मोशन सेम आहे का? नाही. याचा अर्थ, बरं, बॉडीचं मास सेम राहील ना? बॉडी सेम आहे म्हणजे ऍक्सिस सेमच आहे, फोर्स सेमच आहे. पण फोर्स जर वेगळ्या अंतरावर लावला तर इम्पॅक्ट सुद्धा त्याचा बदलत असतो. आणि साधं सोपं एक्झाम्पल सुरुवातीला तुम्ही दिलं. तुम्ही म्हटलं दरवाजा जो आहे तुमचा दरवाजा, त्याचं जर हँडल बदललं, दरवाजा तोच ओढायचा आहे, तोच फिरवायचा आहे, पण जर हँडल जर ऍक्सिसच्या जवळ असेल तर तो दरवाजा उघडण्यासाठी तुम्हाला फोर्स जास्त लावावा लागतो. आणि जर तेच लांब असेल तर इझिली दरवाजा उघडझाप करता येतो, पण क्लोज करता येतो. बरोबर आहे की नाही? हे आम्हाला शिकायचंय. कारण बाळांनो, मी 100 वेळा सांगतो, इथून आतमध्ये एंट्री करताना डोक्यात एक ठेवा की मला काहीतरी कळणार आहे. आज तुम्हीच विचार करा की रोटेशनल मोशन प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 2 तरी दरवाजे असतील बाबा. प्रत्येक दरवाजाला एक हँडल लावलेलं आहे, अलमाऱ्या असतात, कबर्ड असतात, प्रत्येकाला उघडझाप करायला काही ना काही आहे. हँडल तसंच का? थोडस कमी जास्त जागा केली काय फरक पडतो? आपण आतापर्यंत किती मोठ्या मोठ्या किल्ल्यांना मोठे मोठे दरवाजे आहेत, त्यांना हँडल आहेतच ना. थोडं जरी हँडल इकडे इकडे झालं तर तो दरवाजा ढकलता सुद्धा यायचं नाही. इतक्या मोठ्या म्हणजे आपण लेवलला बघावं लागतं ते. आणि याच्यासाठी मी किती तर, बरं, साधी सोपी गोष्ट आहे. मी बऱ्याचदा जुन्या बॅचेतला एक एक्झाम्पल सांगत असतो. माझाच म्हणजे बहिणीचा नवरा, ज्यांना आपण भाऊजी म्हणतो किंवा मेहणा पण म्हणतो, त्यांचे क्लासेस आहेत तिथे कराटेचे, अभिनव कराटे क्लासेस म्हणून. आपल्या जिल्ह्यातले सगळ्यात मोठे क्लासेस. आणि मग तुम्हाला सेला सोडताना बघितलं असेल तुम्ही त्याचे. मग त्यांच्याकडे, आता मी माझ्यापेक्षा छोटा असल्यामुळे आरुद्रे बोलतो, तर विषय असा आहे की ज्यावेळेस ती काठीचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देत असतो, तेव्हा तो नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस आपण अटॅक करणार आहोत, काठी मारणार आहोत, समजा काठी, ही काठी आहे, एवढी मोठी काठी आहे. आता एवढ्या स्पीडने काठी जर गेली आणि काठीचा हा ए पोर्शन आहे, हा बी पोर्शन आहे, हा सी पोर्शन आहे. तुम्हाला काठी ए पोर्शनची काठी लागली, दुसरा ऑप्शन आहे बी ची लागली आणि तिसरा ऑप्शन सी ची, हाताच्या जवळ इथंच काठी लागली, तर कुठली काठी जास्त जोरात लागते? बरोबर आहे की नाही? सी. इथला ए, बी आणि सी, ए ची लागेल. मग हीच गोष्ट क्रिकेट खेळताना लागू पडते ना. तुम्हाला 6 मारायचा म्हटल्यानंतर बॉल हँडलला लागला पाहिजे का? बॅटच्या दांड्याला लागला पाहिजे का? त्याचा जो त्याला स्वीट स्पॉट म्हणतो आपण. बॉल कुठं लागतो आणि मग 6 कसा इझिली जातो? कारण तिथं काय वाढलेले असते? लेंथ वाढलेली असते. आपण फोर्स इथून लावतोय, बरोबर ना? लेंथ वाढलेली असते.
मग हेच मला तुम्हाला समजून सांगायचं की जोपर्यंत आम्ही त्या जगात, आता मी 100 वेळा सांगितलं, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, दॅट इज सायन्स ना. मग व्हॉट इज मीन बाय सायन्स? तर हा निसर्ग कसा वागतो, म्हणजेच वी हॅव टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ नेचर. निसर्ग कसा वागतोय हे आम्हाला काय करायचंय, समजून घ्यायचंय. दरवाजा इझिली कसा उघडेल, तर हँडल लांब ठेवा. मग हँडल लांब ठेवल्यानं काय होईल, तर तुम्हाला कमी फोर्स लावायचा, टॉर्क समजा तेवढाच लागणार आहे. टॉर्क समजा तेवढाच आहे, समजा 100 टॉर्क आहे आणि तुम्ही 50 फोर्स लावलाय आणि अंतर ठेवलंय 2 मीटर. एक उदाहरण. आता तुम्ही जर अंतर हे 4 ठेवलं तर फोर्स किती लावावा लागेल, 25. तेव्हा दरवाजा उघडण्यासाठी लागतं किती, 100. मग फोर्स 50 लावून 2 मीटर अंतरावर ठेवता का 4 मीटर अंतर वाढून 25 वर ठेवता, हे तुमच्या हातात आहे ना. मग जर आता तुम्ही अंतर वाढवलं तर तुम्हाला फोर्स काय करावा लागतो, कमी. आणि कोणालाच आपला फोर्स वेस्ट जाईल असं आवडत नसतं ना. हे समजून घ्या रे बाळांनो. नाहीतर काय उपयोग आहे एवढं सगळं करून. मग मी डायरेक्टली आज मोमेंट ऑफ इनर्शिया जर डायरेक्ट स्टार्ट केला असता तर माझा सिलेबस 1 दिवस अगोदर संपला असता. पण त्याच्या अगोदर नाही तुम्हाला बॉडीज कळाल्या असता, नाही रिअल बॉडी वर्सेस आपण असं म्हणूया हायपोथेटिकल बॉडी म्हणूया, किंवा पॉइंट बॉडी वर्सेस एक्सटेंडेड बॉडी कळाल्या नसत्या, लिनियर मोशन वर्सेस रोटेशनल मोशन प्रॉपर कळालं नसतं, फोर्स वर्सेस टॉर्क प्रॉपर कळालं नसतं. मग हे न कळता जर तुम्ही फक्त त्या डेफिनेशन वाईज जर येत असाल तर तुम्ही चुकीच्या क्लासमध्ये. एवढा मेंदू, एवढी प्रगती माणसाच्या मेंदूमुळे झाली ना, आणि रटून नाही झालेली ती. मग मला सांगा, हे सगळं समजलेलं आहे का, नक्की कळालंय का? मग इथून पुढं तुम्हाला एक पॉइंटची बॉडी घेतली जाणार, तर रिअल बॉडीज असतील, काही ऍक्सिस असतील, रोटेट करण्यासाठी टॉर्क लावावं लागेल, पण टॉर्क साठी काय लावावं लागेल, फोर्स लावावं लागेल. हे सगळं समजलंय का? मग जर लिनियर मोशन तुम्ही वर्क पॉवर सगळं बघत होता तर रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा असेल ना. प्लीज एकच सेकंड, फक्त एकच सेकंड. जाता जाता आपल्या घरचं उदाहरण देऊन सांगतो. तुमच्या कुणाच्या शेतात बोर किंवा विहीर आहे का, मोटर आहे का? मोटर घेताना काय असेल, मी जर म्हटलं तुमच्या मोटर बद्दल मला थोडीशी माहिती सांगा, तुम्ही काय सांगता? हा, पहिला तुमच्या डोक्यात काय तर HP. कंपनी सुद्धा कोणी सांगितलं नाही, काय म्हणलात, HP. बरोबर आहे ना. आता विहिरीची किंवा बोरचे कोणाला HP माहित आहे त्याने सांगा बरं. किती आहे? 3 HP आहे. याची मोटर 3 HP आहे, त्याच्या विहिरीवरची कितीची आहे? मजा बघा आता, 3 HP ची त्याची मोटर आहे. 3 HP. HP चा अर्थ कळतो ना, हॉर्स पॉवर. आणि 1 हॉर्स पॉवर असतो 746 वॅटचा. कितीचा असतो? मग सगळ्या गावाला माहित आहे वॅट कशाचं युनिट आहे, पॉवरचं. म्हणजेच HP कशाचं युनिट आहे, पॉवरचं ना रे. मग पॉवर काय असतं, वर्क पर युनिट टाइम ना रे. म्हणजे मोटर गोल फिरते. कुठलीही विहिरीतली बोरची कसली मोटर गोलच फिरत असते ना, पिठाची गिरणी गोलच फिरते ना. गोल फिरते म्हणजे वर्क करते ना. मग ती किती वर्क करते. तुम्ही एखाद्याचं, काल परवा एखाद्यानं गावात ट्रॅक्टर आणला, चर्चा कशाची असते, कुठली कंपनी नंतर बघतो किती HP विचारतात ना. समजून घ्या रे सोन्यानो मला काय म्हणायचं. आणि सगळेच्या सगळे कशावरती काम करणार आहेत, रोटेशनल कॉन्सेप्ट वरती ना. म्हणजे तिथं सगळ्यात स्ट्रॉंग कॉन्सेप्ट कुठली असणार आहे, तर ती असणार आहे, समजून घ्या बाळांनो, आपल्या प्रत्येकाच्या डेली लाईफ मध्ये हे लागणार आहे रे. म्हणून तसं समजून घ्या. पुस्तकी पानं संपवणं खूप सोपं आहे रे. ते सगळं तुमच्या डेली लाईफ मध्ये आणणं हे शिक्षकाचं खरं काम आहे, आणि त्याला शिक्षक म्हणावं लागेल. तिथल्या 2 गोष्टी मी रटवण्याच्या तुम्हाला रटवायच्या, हे नाही रे एज्युकेशन. असो, कळालं असेल तुम्हाला काय म्हणाय. आणि राहिला प्रश्न, मग किती तो शाफ्ट किती फास्ट फिरतो, कसा फिरतो, काय काय, याच्यावरून HP ठरलेलं असतं. टॉर्क किती क्रिएट होतो, हे सगळ्याच्या सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला आहे. पण त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. ते सेकंड पार्ट मध्ये कळलं का? थांबूया आपण. चला बॉईज अगोदर जातील.